नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळीवेस सोलापूर. आपण आज पाहणार आहोत इयत्ता 9वी पाठ 16वा आनुवंशिकता व परिवर्तन याच्यामधील पुढचा घटक आनुवंशिक विकृती. आनुवंशिकता याचा अर्थ नेमका काय की आई वडिलांचे गुणधर्म लक्षण संक्रमित होणे, त्याला आपण आनुवंशिकता म्हणतो. लक्षण संक्रमित होणे म्हणजे आई वडील जसे असतील तसे मुलं निपजतात. हे का तर त्यांच्या पेशीमध्ये असलेले गुणसूत्र यावर अवलंबून असते. हा जो DNA मॉडेल आहे, हा पाठ लक्षात कसं ठेवायचा एक सोपी पद्धत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. ही आपल्या घरातली साखर आहे. या साखरेमध्ये 12 कार्बन असतात. 12 कार्बनी साखर, C12 आणि H2O 11. आणि याचं अपघटनातून आपण ग्लुकोज मिळवू शकतो 6 कार्बनी. आपण साखर बी खातो आणि ग्लुकोज सुद्धा खातो आपण. तसं 5 कार्बनी साखर म्हणजे साखरेतून तुमच्या लक्षात येईल 5 कार्बनी साखर. 5 कार्बनी साखर हे आपल्या पेशीच्या केंद्रकात जे DNA असतो त्याच्यामध्ये असते. मी साखर का सांगितलं तुम्हाला? मी साखर, शर्करा, 5 कार्बनी शर्करा, त्या शर्करेला जर फॉस्फेटचा रेणू आणि ॲडेनाईन किंवा ग्वानाईन, सायटोसाईन किंवा थायमिन किंवा युरॅसिल असा कुठलाही एक घटक जोडला तर त्याला म्हणतो आपण न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडची माळ झालं की होतो DNA आणि DNAचंच रूपांतर होतंय गुणसूत्र. आणि गुणसूत्रावर जे घटक असतील ते घटक पुढच्या पिढीत यायला लागतात. त्यालाच आपण जनुक म्हणतो. आपण हा पूर्ण DNAचा प्रतिकृती मॉडेल किंवा प्रतिकृती आहे. याचा छोटा तुकडा, या तुकड्यामध्ये एखादा अमिनो आम्ल तयार करण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असते यामध्ये. मग ते अलानिन असेल, ग्लुटामिन असेल, कुठल्याही 22 अमिनो आम्लापैकी एखादं आम्ल कसं तयार करावं याच्या खंडामध्ये ती माहिती असते. याला म्हणतो आपण जनुक. छोट्या खंडाला जनुक म्हणतो आपण. मग जसं आपल्या आई वडिलाची संपत्ती असेल, ती संपत्ती काय होते पुढच्या मुलाला वाटली जाते. तसंच असे काही रोग असतात, ते रोग सुद्धा आई वडिला असतील तर त्या पुढच्या पिढीला येतात. आजार कसे होतात तर बऱ्याचदा आजार हे जीवाणू विषाणूमुळे होतात. आपला दैनंदिन जीवनातला अनुभव. पण जीवाणू विषाणू या व्यतिरिक्त आई वडिलाला जो रोग असतो तो मुलाला होतोच होतो. त्याला टाळण्यासाठी काही म्हणजे पती पत्नीला दोघाला जर तो रोग असेल, म्हणजे त्याच्या गुणसूत्रात जर दोष असेल तर तो दोष टाळण्यासाठी विवाह करताना त्याचं परीक्षण करून जर केलं तर हा दोष टाळू शकतो आपण. मग इथं काय आनुवंशिक विकृती काय? गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे.
गुणसूत्रात अपसामान्य म्हणजे काय, आपल्या मानवी शरीराच्या पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. त्यामध्ये जर समजा वाढ झाली किंवा कमी झालं, 47 झालं किंवा 45 झालं, तर यामध्ये अपसामान्यामुळे हा रोग होतो. किंवा जनुकातील उत्परिवर्तन. जनुक म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मी, हा एक छोटा भाग असतो डीएनएचा, त्यामध्ये एका अमिनो आम्लाची माहिती लिहिली असते, त्याला जनुक म्हणतात. आणि त्या जनुकामध्ये जर बदल झाला तर मग मात्र आपल्याला रोग होण्याची शक्यता असते. गुणसूत्राच्या संख्येत वाढ किंवा कमी, गुणसूत्राच्या भागाचा लोप किंवा स्थानांतरण, अशामुळे आपल्याला रोग होऊ शकतात. उदाहरणार्थ दुभंगलेले ओठ, वर्णहीनता, सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल याचा अर्थ काय, सिकल म्हणजे विळा किंवा खुरपा असा असतो. हा जो विळा आहे किंवा खुरपा या आकाराच्या पेशी बनतात, त्यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते, सिकल सेल. तर इथं पुरुषामध्ये गुणसूत्र असतात 44 अलिंगी आणि XY लिंग, आणि स्त्रीमध्ये असतात 44 अलिंगी आणि XX लिंग गुणसूत्र असतात. हे दोन मुद्द्यांवर आपल्याला रोग कसे होतात सहज अगदी सांगता येईल. त्याच्यामध्ये गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारी विकृती म्हणजे नेमकं काय बघा. त्यामध्ये दोन भाग पडला तिथं. एक काय, लिंग गुणसूत्रात बदल जर झाला तरी रोग होतात आनुवंशिक, किंवा या 44 गुणसूत्रात काही बदल झाला तरी सुद्धा रोग होतात. मग इथं पहिला मुद्दा आहे डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता. आपले एकूण 46 गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या असतात, त्यामध्ये एक वाढलं, इथं गुणसूत्र संख्या वाढली, 47 झाली. यामुळं हा रोग होतो. म्हणजे 21व्या क्रमांकाची जी जोडी असते त्या जोडीच्या ऐवजी 3 येतात तिथं गुणसूत्र, आणि म्हणून 21व्या जोडीला गुणसूत्रित एक गुणसूत्र जास्त असतो. याला ट्रायसोमी 21 म्हणतात. ट्राय म्हणजे 3, म्हणजे 3, 2च्या ऐवजी 3 येतात, त्यामुळे हा रोग होतो. या रोगामध्ये उंची कमी असते. आपल्या उंची सामान्य 5 फूट असते, तर असा रोग जर झाला तर ती उंची कमी होते. आपली मान सामान्य असते, म्हणजे मान अशी पसरट होते. आपले केस सामान्य असतात, पण असं जर झालं असेल, ट्रायसोमी 21 म्हणजे तिथे एक वाढला असेल, तर या व्यक्तीचे डोक्याचे केस विरळ होतात, आपले सामान्य असतात, नाक चपटे होते, आणि साधारण 20 वर्षापर्यंत हा व्यक्ती जगतो आणि मृत्यू पावतो. दुसरं नाव आहे टर्नर सिंड्रोम. काय लक्षण आहेत बघा. हा एकच मुद्दा लक्षात ठेवा, 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY, यावरून आपल्याला सहज लक्षात येते. जर 44 अधिक XX असेल तर ते स्त्री असते, आणि 44 अधिक XY असेल तर तो पुरुष असतो. या 44 अधिक XX मधला एक X गेला तर म्हणजे हे लिंगसूत्राचा प्रश्न आपला मुद्दा चाललाय. त्यामुळे प्रजनन इंद्रियची वाढ अपूर्ण असते, पूर्ण झालेल्या असतात, त्यामुळे त्या स्त्रीला संतती होत नाही. त्याला म्हणतात टर्नर सिंड्रोम. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे क्लाइन फेल्टर्स सिंड्रोम. हे स्त्रीच्या बाबतीत झालं. आता इथं पुरुषाच्या बाबतीत काय बघा. 44 अधिक XY यामध्ये काय होणार, एक X गुणसूत्र वाढणार, म्हणजे XY हे लिंग गुणसूत्र आहे.
त्यामुळे पुरुषामध्ये एक्स गुणसूत्रांची वाढ होते. असे पुरुष अल्पविकसित असतात, यांना संतती होत नाही. 44 अधिक XX 44 अधिक XY हा मुद्दा लक्षात आला तर तुम्हाला सहज हा पाठ मुद्दा होईल. त्यानंतर एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारा रोग. पहिला मुद्दा होता गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे होणारे. आता जनुकीय. जनुक म्हणजे परत तुम्हाला सांगतो मी, हा डीएनएचा मॉडेल आहे. डीएनएच्या मॉडेल मधला छोटासा एक तुकडा, भाग, खंड, त्या खंडामध्ये कोणतं अमिनो आम्ल तयार करायचं ती माहिती लिहिलेली असते. व्हॅलिन, ग्लुटामिक ॲसिड किंवा अस्पार्टिक किंवा अलानिन असे वेगवेगळे 22 प्रकारचे अमिनो आम्ल आहेत. ते तयार करण्याची माहिती एका छोट्या खंडामध्ये असते, त्याला म्हणतात जनुक. आता जर समजा जनुकामध्ये काही बदल झाला तर जनुक काय करते, ठराविक एक अमिनो आम्ल तयार करते आणि ते अमिनो आम्लापासून जो काही आपल्या शरीरात घटक तयार होतो तो घटक काय करतो, काही द्रव पाझरतो, काही उत्पादित तयार करतो. आणि जर समजा अशा व्यक्तीचा रोग झाला असेल, जनुकाचा रोग झाला असेल, तर त्या जनुकापासून होणारे जे उत्पादित असतात ते उत्पादित तयार होत नाहीत. त्यामुळे माणसाला आजार किंवा रोग येतो. आता उदाहरणार्थ हचिन्सन्स, गॅलेक्टोसेमिया, सिकल सेल अॅनिमिया, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा हे जे रोग आहेत जनुकीय उत्परिवर्तनामुळे झाले आहेत. जनुक म्हणजे डीएनए वरचा छोटा खंड, त्या खंडामध्ये अमिनो आम्ल कसे तयार करायचे ह्याची माहिती लिहिलेली असते. आता वर्णकहीनता म्हणजे काय बघा. आपल्या शरीराला, त्वचेला रंग आलेला असतो, डोळ्याला रंग आलेला असतो, केस वगैरे ठराविक रंग असतो, काळसर, गोरा, पिवळसर जे असेल ते रंग असतो. पण जर समजा जनुकामध्ये दोष झाला असेल तर त्याच्या शरीरात मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार होत नाही. कशामुळे हा होत नाही, जनुकामध्ये झालेल्या दोषामुळे मेलॅनिन हे रंगद्रव्य तयार होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्वचेला रंग येत नाही, त्वचा निस्तेज होते, केस पांढरे होतात आणि डोळे गुलाबी होतात. याला म्हणतात वर्णकहीनता. त्यानंतर पांडुरोग किंवा दात्रपेशी पांडुरोग किंवा सिकल सेल अॅनिमिया. सिकल याचा अर्थ होतो कोयता किंवा दात्रपेशी म्हणजे कोयत्याच्या आकाराच्या पेशी होतात. या रोगामध्ये होणार काय मग, हिमोग्लोबिन रेणूमधील ग्लुटामिक आम्ल, आता तुम्हाला सांगितलं मी 20 प्रकारचे अमिनो आम्ल असतात. ते 20 प्रकारचे अमिनो आम्ल जोडून प्रथिने तयार होतात. प्रथिने नसतात, अमिनो आम्ल असतात. अमिनो आम्लापासून प्रथिने तयार होतात. आता अमिनो आम्ल म्हणजे नेमकं काय बघा. हे कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, COOH
आणि इथं आर लिहिलेलं असतं. इथं आर म्हणजे कार्बन वाढत जात. ह्या आरच्या ठिकाणी समजा आपण CH3 लिहिला आपण, तर हा होणार अलानिन. व्हॅलिन हे माळ वाढत जाते, याला म्हणतात अमायनो आम्ल. आणि याच्यापासून जोडल्यानं तयार होते प्रथिन. आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे. त्या रेणूमध्ये ग्लुटामिक आम्लाची जागा व्हॅलिन आम्ल घेते. त्यामुळे होतं काय, लोहित कणिकांचा आकार विळ्यासारखा होतो. लोहित कणिका, तांबड्या पेशी. आणि म्हणून याला दात्र पेशी पांडू रोग म्हणतात. कळलं का बघा. हिमोग्लोबिन रेणूमधील ग्लुटामिक आम्लाची जागा व्हॅलिन आम्ल घेतल्यामुळे त्या पेशीचा आकार सिकल सेल म्हणजे कोयत्यासारखा होतो. त्याला म्हणतात पांडुरोग किंवा सिकल सेल ॲनिमिया. मग यामुळे होणार काय, तांबड्या पेशी हिमोग्लोबिन असल्यामुळे तिथून ऑक्सिजनचं वहन करतात. असं श्वास घेतला आपण, ऑक्सिजन इथे येणार आणि रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळून तो पुढे वाहत जातो. आणि हा रोग जर झाला तर आपल्याला ऑक्सिजनची वहन क्षमता कमी पडते. त्यामुळे अभिसरण संस्था म्हणजे हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या या सगळ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यांना हानी पोहोचते. हा आजार होऊ नये म्हणून काय करायचं नेमकं. आता एखाद्या मुलानं समजा त्याला हा आजार आहे, पांडुरोग हा आजार आहे, तर अशा मुलीशी विवाह करावा की ज्या मुलीला सिकल सेल ॲनिमिया हा आजार नाही. त्यामुळे होणार काय, संततीला हा आजार होत नाही. आणि जर समजा आपण वैद्यकीय सल्ला घेतला नाहीये, त्या मुलीला सुद्धा सिकल सेल ॲनिमिया आहे आणि मुलाला सुद्धा सिकल सेल ॲनिमिया असेल, तर निश्चित संततीला सिकल सेल ॲनिमिया होतोच. म्हणून हा एक उपाय सांगितला आहे. ए याचा अर्थ आहे सामान्य व्यक्ती आणि एस याचा अर्थ आहे वाहक व्यक्ती आणि एस याचा अर्थ आहे सिकल सेल या आजाराने पीडित असलेला व्यक्ती. सामान्य व्यक्ती असेल तर त्याच्या संततीला आजार होणारच नाही, प्रश्नच नाही त्याचा. पण समजा त्याला हा आजार त्याच्या शरीरामध्ये आहे, जर समजा तो मुलगा अशा मुलीशी विवाह केला, त्या मुलीला सुद्धा सिकल सेल ॲनिमिया आहे, तर त्याच्या संततीला निश्चित होणार. रोग पुढे तो घेऊन जाऊ शकतो पण तो पीडित नसतो, त्याला रोगाचा त्रास होत नाही. हा प्रकार नीट समजून घ्या. वाहक याचा अर्थ काय, वाहक म्हणजे त्याच्याकडून पुढच्या संततीला आजार होऊ शकतो, त्या स्वतः व्यक्तीला आजार नाही.
कधी पुढच्या संततीला होणार? या मुलामध्ये सिकल सेल अॅनिमियाचा आजार आहे आणि या मुलानं सिकल सेल अॅनिमिया असलेल्या मुलीशी विवाह केला असेल तर मात्र संततीला हा रोग होऊ शकतो. म्हणून ए म्हणजे सामान्य व्यक्ती असेल तर संतती निरोगी होते. आता सामान्य आणि वाहक, सामान्य किंवा वाहक आणि इथं वाहक किंवा सामान्य असं जर झालं तर साधारण 50% अपत्य सामान्य असतात आणि 50% वाहक असतात. हा मुद्दा परत नीट लक्षात घ्या. वाहक म्हणजे त्यांना रोग होणार नाही, पण पुढे ते वाहून येऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. सामान्य आणि पत्नी जर समजा वाहक असेल तर, किंवा पती वाहक असेल आणि पत्नी सामान्य असेल तर पुढचे मुले जे असतात ते वाहक होतात, त्यांना रोग झालेला नसतो असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर एस म्हणजे पीडित असेल, दोघांपैकी एक पीडित असेल तर सर्वच्या सर्व अपत्य पीडित नसतात पण वाहक असतात असा त्याचा अर्थ आहे. असे 6 प्रकार आहेत. दोन्ही जर पीडित असतील तर निश्चित त्यांचे अपत्य पीडित जन्माला येतात. म्हणून तो मुलगा किंवा ती मुलगी सामान्य आहे का तपासून वैद्यकीय सल्ला घेतला, वाहक आहे का आणि पीडित आहे का याच्यावरून तो मुलगा किंवा मुलगी विवाह करावा की जेणेमुळे पुढची संतती पीडित होणार नाही. आता आपल्या पेशीमध्ये केंद्रक, तंतुकणिका, रिक्तिका, अंतर्जालिका असे अंगक असतात. त्या अंगकापैकी तंतुकणिका एक अंगक आहे. तंतुकणिकेतील डीएनएतील जनुके सदोष असतील. आता परत तुम्हाला सांगू मी जनुके म्हणजे काय. जनक जसा असतो तसा या डीएनएच्या छोटा भाग किंवा छोटा खंड, त्या खंडामध्ये अमिनो आम्ल तयार करण्याची माहिती लिखित स्वरूपात असते. अर्थात त्याचं लेखन कोडिंग मध्ये असतंय, तो भाग वेगळा. त्याला म्हणतात जनुके. जनुके जर सदोष असतील तर भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडून तंतुकणिका येतात. म्हणजे आईकडून अंडपेशी म्हणजे आईकडून आलेली पेशी, आणि आई मुळेच संततीला हा आजार किंवा रोग होऊ शकतो. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे विकृती होतात. हे एक जनुकामध्ये जर बदल झाला तर हे वरचे रोग होते. तसं मधुमेह, रक्तदाब, दम्मा, हार्ट अटॅक असे जे गंभीर आजार आहेत ते गंभीर आजार जनुकीय उत्परिवर्तनामुळे होऊ शकतात. म्हणून ज्या व्यक्तीला मधुमेह आहे, हार्ट अटॅक आहे, अशा व्यक्तीच्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक किंवा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी विवाह करताना ज्या मुलीला हा आजार नाही आहे अशा मुलीशी विवाह केला तर निश्चित आपल्याला त्या रोगापासून आपल्या संततीचा बचाव करू शकतो. मला एक सहज जाता एक मुद्दा सांगतो. डीएनए म्हणजे काय हा एक मुद्दा लक्षात येईल. ही चैन आहे, असे 2 धागे असतात डीएनएचे.
म्हणजे तुमच्या लक्षात राहील, आपण स्वेटरला वर चेन जी असते ती चेन म्हणजेच DNA दीड धागे असतात, तसा हा DNA प्रकार आहे. इथं हा पूर्ण पाठ म्हणजे आनुवंशिकता आणि परिवर्तन हा पाठ संपला. व्हिडिओ पाहिला, आपले धन्यवाद.